वेला गेली श्रीराम हसने प्रती याला. म्हणून हनुमंताची उपासना आहे. त्या हनुमंताच्या उपासनेनं आपल्यावर रामराय कृपा करत असतात. हनुमंताची उपासना केली तर रामरायच्या आपण बोलू शकतो. अर्थात जो समर्थांचा बोध आहे तो बोध जर का आपल्याला अंगीकृत करायचा असेल अर्थात त्या रामरायच्या बरोबर समर्थांच्या बरोबर त्या हनुमंताची उपासना असणं आवश्यक आहे. हनुमंताची उपासना प्राप्त केली की यश हे ठरलेलंच आहे. फक्त परीक्षेपुरतं मी जाणतो मी जाणतो परीक्षेनं एक दोन दिवस या हनुमंताला द्यायचं हनुमंता कधी बोलतो आमच्याकडे अजिबात देत नव्हतो. म्हणून हनुमंताची जर हनुमंताची जर आपल्याला गोष्टी आली हनुमंताची जर आपण उपासना केली अर्थात ती दासबोधाची उपासना आहे. ती समर्थांच्या साहित्याची उपासना आहे. समर्थांच्या साहित्याची उपासना अर्थात ती समर्थांची उपासना आहे. समर्थांच्या साहित्याची उपासना अर्थात ती हनुमंताची उपासना आहे. समर्थांच्या साहित्याची उपासना अर्थात ती हनुमंताची उपासना आहे. तर ते स्वतः रामदासी म्हणून त्यांची सहीच आहे ब्रह्मदेवजीने रामदासी. अर्थात हनुमंताची उपासना केली पाहिजे. दासबोधाची उपासना करताना हनुमंताची उपासना करा. अर्थात रामरायांच्या पदार्थ पोहोचू शकतो हे झाले साधन. साधनेचं बरोबर करून घेत असेल तर उपासनामध्ये आपण असणं आवश्यक आहे. उप आसन अर्थात आता तर आपला शत्रू जिवंत रूपात कोण नाहीच आहे आणि समर्थ म्हणतातच सद्गुरु सद्गुरु मी तुला गुरु आहे मी तुला गुरु आहे पण तू माझ्याकडे ये मी तुला अनुभव देतो असं म्हणणार आहे. त्यांना काहीही किंमत देऊ नका आणि त्याला तीन असे विचार म्हणतात. अशांच्या जवळ जाऊ नका. आपले गुरु हे तपासूनच घ्या. आपल्या गुरुची परीक्षाच करा. जोपर्यंत आपलं मन मानत नाही की त्यांना आपण शरण जावं त्यांचा अनुभव घ्यावा तोपर्यंत अनुभव घेऊ नका. तोपर्यंत त्यासाठी समर्थ म्हणतात काय त्यासाठी समर्थ काय म्हणतात की जे समर्थांनी आपल्या निर्वाणाच्या वेळा आकाश जेव्हा समर्थांचं निर्वाण घडावरती आकाश महाराज आपण तर देह सोडायचं म्हणताय पण आता आम्हाला सगळं रूपामध्ये कोण उपदेश करणार आमचे सद्गुरू कोण असणार. तेव्हा समर्थांनी सांगितलं की आत्माला दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध न करावा हा भेद भक्तजनी. आत्माला दासबोध यामध्येच मी आहे. ह्यामध्ये असणारे कोवे आहे या श्लोक आहे त्याचा तुम्ही अभ्यास करा. त्याच्या सहवासात राहा. जे सांगितले त्यापुढे आचरण करण्याचा प्रयत्न करा. मी तुमच्या जवळच आहे. आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध न करावा भेद तुम्ही अजिबात मनामध्ये शंका नका भेद नका की आम्हाला प्रत्यक्ष रूपामध्ये समजून ये ग्रंथ म्हणजेच मी आहे. त्या ग्रंथाच्या सहवासात राहा. आपणही या ग्रंथाच्या सहवासात राहावं आणि समर्थांचा कार्य आहे राष्ट्राचं कार्य आहे उत्तम प्रपंच कार्य आहे ते असंच आपण बुद्धीने फुलावं हीच आपण त्या रामायणाच्या समर्थांच्या प्रार्थना करूया आणि उत्तम पद्धतीनं आपण समर्थांच्या कृपेनं हा जो 3 दिवसाचा आपला यज्ञ आपण पूर्ण केला त्याची पूर्ण म्हणजे ऍक्च्युअली उद्या सकाळी आहे. योगाला बघा कसं आहे श्रावण महिन्यात आपण आहोत. शनिवार आहे. हनुमंताची उपासना करायची म्हणताय. अर्थात समर्थांनी गडावरती स्थापन केला. गडावरती एक गिरिव जर का मारुती तो हव्याचा मारुती गडावरती स्थापन केला. समर्थांचा मारुती हव्याचा मारुती आहे. त्या मारुतीचं काही दर्शन घ्या. इथे या तुमची उपासना छान पद्धतीने करा. सगळ्या मारुतीला सांगा तू तरी ब्रह्मचारी असता तुला आमच्या संसारिकांकडे लक्ष दे. आमच्या थोडं ज्या शंका आहेत